नमस्कार, माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंके तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या MST CET क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला एक नवीन टॉपिक पाहायचा आहे. त्या टॉपिकचं नाव आहे केमिकल कायनेटिक्स. आता केमिकल कायनेटिक्स जर आपण पाहिला तर थिओरिटिकली पार्ट हा खूप छोटा आहे, खूप कमी आहे. म्हणजे आपण काय केलेलं आहे, त्या कन्सेप्ट सगळ्या एकत्र करून आपण तो कंपाईल डाटा केलेला आहे. तर हार्डली आपल्याला 3 ते 4 पेजेसमध्ये आपण हा काय केलेला डाटा कंपाईल केलेला आहे. म्हणजे जी इम्पॉर्टंट गोष्ट आहेत, ज्या आता PYQमध्ये क्वेश्चन्स आलेले आहेत, ते क्वेश्चन्स ज्या कन्सेप्टवर आपल्याला विचारलेले आहेत, त्या कन्सेप्ट आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. चला वन बाय वन आपण सर्व कन्सेप्ट काय करायचे ते क्लिअर करून घेऊ. पहिले काय कन्सेप्ट आहे तर रेट ऑफ रिएक्शन. पहिली कन्सेप्ट काय, रेट ऑफ रिएक्शन. आता रेट ऑफ रिएक्शन म्हणजे काय आणि ती कशी कॅल्क्युलेट केली जाते ते आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं. बघा, रेट ऑफ रिएक्शन, रेट कशाच्या रिगार्डिंग असतो तर रेट म्हणजेच काय, ते रिगार्डिंग आहे कशाच्या, स्पीडच्या रिगार्डिंग. कशाच्या रिगार्डिंग, स्पीड, किंवा कशाच्या तर व्हेलॉसिटीच्या. कशाच्या, व्हेलॉसिटीच्या. म्हणजे एखादी रिएक्शन आपल्याला कंप्लीट करत असताना तो किती वेळामध्ये होते, किती वेळ लागतो ते कॅल्क्युलेट करणं म्हणजेच काय करणं, आपल्याला रेट कॅल्क्युलेट करणं. तेच कॅल्क्युलेट करणं म्हणजे काय, रेट कॅल्क्युलेट करणं. आता त्या रेटला पुढचे दिलेले सब पॉईंट काय दिलेलं आपल्याला, त्या ॲव्हरेज रेट कॅल्क्युलेट करायचं. काय करायचं, ॲव्हरेज रेट. नीट समजून घ्या, रेट ऑफ रिएक्शन, रेट याचा अर्थ काय तर स्पीड. रेट म्हणजेच काय, स्पीड किंवा काय व्हेलॉसिटी, किती वेळामध्ये ते होणार आहे, किती स्पीड आहे त्या रिएक्शनला, की एचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, बीमध्ये, तर किती वेळामध्ये ते कन्वर्जन होणार आहे, हे आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर ॲव्हरेज रेट बघायचं. काय बघायचं आपल्याला, ॲव्हरेज रेट. आता ॲव्हरेज रेट सिंपल आहे, काय सांगत आहे बघा, ॲव्हरेज रेट ऑफ केमिकल रिएक्शन. आता कोणत्याही रिएक्शनचं आपल्याला काय करायचं आहे, ॲव्हरेज रेट करायचं आहे. इज कशासाठी आहे बघा, इज डिफाईन ॲज चेंज इन अ कॉन्सन्ट्रेशन. काय गरजेचं आहे बघा, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. बघा काय करणार आपण तर कॅल्क्युलेट करणार आहे आपण ॲव्हरेज रेट. काय कॅल्क्युलेट करणार आहे आपण, ॲव्हरेज रेट. आता ॲव्हरेज रेट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय सांगितलं आपल्याला तर सांगितलं काय, द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रॉडक्ट. ओके, मग कुणाची चेंज इन काय, कॉन्सन्ट्रेशन. डेल्टा म्हणजे काय, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय प्रॉडक्ट असेल किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय असेल, रिॲक्टंट असेल, डिवायडेड बाय काय सांगितले, टाईम इंटरवल ओव्हर विच द चेंज ऑकर. म्हणजे काय, डिवाइड बाय काय येणार आहे, चेंज इन अ टाईम येणार. काय येणार, डिवाइड बाय चेंज इन टाईम. म्हणजेच काय मिळालं आपल्याला, डेल्टा टी मिळालं. बघा सिंपल फॉर्म्युला तयार झाला आपला. ॲव्हरेज रेट कॅल्क्युलेट केला. ॲव्हरेज रेटचा फॉर्म्युला काय तयार झाला, डेल्टा सी अपॉन डेल्टा टी. काय तयार झाला, डेल्टा सी अपॉन डेल्टा टी. म्हणजे काय सांगितले, ॲव्हरेज रेट म्हणजे काय, चेंज इन अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट किंवा चेंज इन अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ प्रॉडक्ट डिवायडेड बाय काय येणार आहे, किती टाईम लागला आपल्याला, टाईम इंटरवल ओव्हर ऑफ द इट. मग आता आपल्याला रिएक्शन बघायची आपल्याला. तर बघा या ठिकाणी फॉर्म्युला क्रिएट झाला. काय झाला, डेल्टा सी डिवाइड बाय डेल्टा टी. सी इज नथिंग बट दी कॉन्सन्ट्रेशन. ओके, म्हणजे डेल्टा सी अपॉन डेल्टा टी. डेल्टा इज नथिंग बट दी चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय चेंज इन टाईम. मग आपल्याला एक रिएक्शन घेतलेली आहे. काय घेतलेलं आहे, एचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे, बीमध्ये. याचा अर्थ ए कोण झाला तर ए झाला रिॲक्टंट. ए काय झाला तो ए झाला रिॲक्टंट. आणि बी कोण झाला तर बी झाला प्रॉडक्ट. बी काय झाला आपला प्रॉडक्ट. ए झाला रिॲक्टंट आणि बी काय झाला, प्रॉडक्ट तयार झाला. आता मग रिॲक्टंटचं कन्वर्जन आपल्याला प्रॉडक्टमध्ये करायचं आहे. बघा नीट समजून घ्या, कन्सेप्ट एकदा हे क्लिअर झाली की मग आपल्याला काय अडचण येणार नाही. रिॲक्टंटचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, आपल्याला प्रॉडक्टमध्ये करायचं आहे. बघा म्हणजे ए नावाचा रिॲक्टंट आहे आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, बी नावाच्या प्रॉडक्टमध्ये तयार होणार आहे. नीट समजून घ्या, ॲट टी इज इक्वल टू काय, टाईम इज इक्वल टू 0. म्हणजे इनिशियल टाईमला रिॲक्टंट काय असेल तर जे असेल, समजा आपण 10 मोल घेतला असेल तर 10 मोल असेल आणि त्या प्रॉडक्ट किती तयार होणार आहे तर काहीच तयार होणार नाही. याचा अर्थ त्याला आपण काय म्हणलं, 0 म्हणलं. नीट समजून घ्या. बघा मला काय करायचं आहे, मला चहा तयार करायचं. काय तयार करायचं आहे, चहा. मग चहा तयार करण्यासाठी मला कशाची गरज आहे तर शुगरची गरज आहे. त्यानंतर काय असणार आहे, टी पावडरची गरज आहे. त्यानंतर काय गरज आहे, वॉटरची गरज आहे. ओके, या त्यानंतर मिल्कची गरज आहे. सपोज हे सगळं काय झालं, रिॲक्टंट झाले. हे फक्त मी घेतलेले आहेत. हे घेतले ॲट टाईम टी इज इक्वल टू 0. लगेच चहा तयार झाला का, नाही. रिॲक्टंट किती असेल तर 100% असेल. त्याही प्रॉडक्ट काय तयार झाला असेल तर 0% झालं, म्हणजे ॲट टाईम टी. मग मी ह्याला हळूहळू काय प्रोव्हाइड केली, हीट द्यायला चालू केली. काय केली, हीट द्यायला चालू केली. मग त्यावेळी हळूहळू रिॲक्टंट काय व्हायला चालू झाला, डिकम्पोज व्हायला चालू झालं. म्हणजे त्याचं कन्झम्पशन व्हायला चालू झालं. डिकम्पोज म्हणजे कन्झम्पशन व्हायला चालू व्हायला, डिझॉल्व्ह व्हायला किंवा त्याची रिॲक्शन व्हायला चालू झाली. आणि त्यावेळी जसं याची हीट वाढत जाईल, जसं टाईम पास होत जाईल
तसं त्याचं हळूहळू काय व्हायला आहे, चहा तयार व्हायला चालू होणार आहे. म्हणजे आपल्याला इनिशियल टाईमला काय होणार आहे, टी समजा या ठिकाणी आपल्याला एक्स ग्रॅम असेल, काय असेल आपल्याला, बरं ए ग्रॅम बघू आपण, या ठिकाणी ए दिलेला आहे. त्यावेळी बीची व्हॅल्यू काय असणार आहे, 0, कारण ते प्रॉडक्ट तयार झालेला नाही. मग ॲट टी इज इक्वल टू टी टाईमला काही वेळानंतर आता रिॲक्टंट ए काहीतरी कंझ्युम झाला असेल, रिॲक्टंट ए काय झाला असेल, काहीतरी कंझ्युम झाला असेल आणि काहीतरी प्रॉडक्ट तयार झाला असेल, काहीतरी कंझ्युम झाला असेल रिॲक्टंट आणि काहीतरी प्रॉडक्ट तयार झाला असेल. समजा मी म्हणलं की प्रॉडक्ट एक्स तयार झाला, प्रॉडक्ट काय तयार झाला, एक्स. मग त्यावेळी रिॲक्टंट किती असणार आहे, तो असणार आहे ए मायनस एक्स. किती असणार तो रिॲक्टंट, ए मायनस एक्स. तेच या ठिकाणी म्हणजे आपल्याला ह्या गोष्टीने हे समजतंय, काय समजतंय, रिॲक्टंट आता काय होणार आहे, कंझ्युम होणार आहे आणि कंझ्युम झाल्यानंतर मग प्रॉडक्ट काय होणार आहे, फॉर्मेशन होणार आहे. काय होणार, प्रॉडक्ट फॉर्मेशन. म्हणजे आपल्याला 2 फॉर्म्युला बघायचे आहेत. काय बघायचं आहे, ॲव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन. काय बघायचं आपल्याला, ॲव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन. आणि काय बघायचं आहे, ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन. काय बघायचं आपल्याला, ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन. बघा 2 गोष्टी बघायच्या आहेत. काय बघायचे आहेत, ॲव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन. कन्झम्पशन कुणाचं होणार, रिॲक्टंट. ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन. फॉर्मेशन काय होणार, प्रॉडक्ट तयार होणार. मग आपल्याला मिळालं बघा की ॲव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन ए, कशाचं कन्झम्पशन, कोणाचं, रिॲक्टंटचं. आपल्याला काय मिळालं, मायनस डेल्टा ए बाय डेल्टा टी मिळालं. काय मिळालं बघा, साईन काय मिळाले आपल्याला, मायनस काय मिळालं आपल्याला की मायनस डी, डी घ्या किंवा डेल्टा घ्या, ठीक आहे. आपण काय घेतलं, डेल्टा काय घेतलेला आपल्याला, रिॲक्टंट घेतलेला ए डिवायडेड बाय काय केलं, डी टी घेतलं किंवा काय केलं तर डेल्टा टी. आपण असेही लिहू शकतो, मायनस काय येणार आहे, डी ए बाय काय लिहिणार आहे, डी टी लिहिणार आहे. आता हा मायनस साईन ह्यासाठी आलेला आहे तर त्या ठिकाणी काय झालेलं आहे, कन्झम्पशन झालेलं आहे. काय झालेलं आहे, कन्झम्पशन. त्यामुळे त्याचं निगेटिव्ह साईन. आपल्याला ते एक्सप्लेन करता आलं असतं बाय ग्राफनं, पण आपल्याला तिची आता गरज नाही. आपल्याला फक्त फॉर्म्युल्याची गरज आहे. सॉरी. आपल्याला ते पॉझिटिव्ह कसं आलंय, निगेटिव्ह कसं आलं, याची काय आता घेणं देणं नाही. का, कारण आपल्याला सीईटीला काय फक्त करायचं आहे की आपल्याला एमसीक्यू सॉल्व्ह करता आले पाहिजे, पीवायक्यू सॉल्व्ह करता आले पाहिजेत. आपल्याला हे कसं आलं, काय आलं, ह्याच्याशी आता घेणं देणं नाही. ती थेरॉटिकल पार्ट आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं आपल्याला, रेट ऑफ कन्झम्पशन काय झालं, रेट ऑफ कन्झम्पशन म्हणजे कमी झाला म्हणून त्याला साईन दिली निगेटिव्ह. आणि रेट ऑफ फॉर्मेशन असेल, रेट ऑफ फॉर्मेशन, त्याला साईन काय आली, पॉझिटिव्ह. म्हणजे काय मिळालं, डेल्टा बी बाय काय आलं, डेल्टा टी मिळालं. ओके. मग ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन जर कॅल्क्युलेट केलं तर लक्षात ठेवायचं, ॲव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन इज इक्वल टू काय असतं, ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन. काय असतं, ॲव्हरेज रेट. म्हणजे दोन्ही रेट काय असतात, इक्वल. तुम्ही रिॲक्टनचा कॅल्क्युलेट करा किंवा प्रोडक्टचा कॅल्क्युलेट करा. रिॲक्टनचा कॅल्क्युलेट करताना काय करणार, रेट ऑफ कन्झम्पशन काढणार. प्रॉडक्टचं काढताना काय करणार, रेट ऑफ काय करणार, फॉर्मेशन काढणार. हे दोन्ही इक्वल असतात. म्हणजे ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन, ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन इज इक्वल टू काय मिळालं, मायनस डी ए बाय डी टी इज इक्वल टू काय होणार आहे, डी बी बाय काय आलं, डी टी आलं. म्हणजे आपल्याला ॲव्हरेज रेट मिळाला. म्हणजे कुणाचं आता जर रिॲक्शन पुढे आपण बघणार आहोत न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना, तर कोणतेही रिॲक्टन काय असेल, तुमच्या या ठिकाणी एकच रिॲक्टन असेल. काही ठिकाणी ए प्लस काय असेल, बी गिव्ज राईज टू सी असेल. आणि हे कोणाचा जरी रेट कॅल्क्युलेट केला तर सगळ्यांचा रेट काय असणार आहे, सेम असेल. तो रेट कधी चेंज होत नाही. म्हणजे ॲव्हरेज रेट कॅल्क्युलेट केला, मायनस काय मिळालं, डी बी डी ए बाय डी टी इज इक्वल टू काय मिळालं, डी बी बाय डी टी आलं. चला इन्स्टंटेनियस रेट समजून घ्या. द रेट ऑफ अ केमिकल रिॲक्शन इन अ स्पेसिफिक इन्स्टंट इज कॉल्ड एज इन्स्टंटेनियस रेट. ओके. मग ह्यामध्ये बाय इन्फायटेनियसली काय, स्मॉल इंटरवल ऑफ टाईम. लक्षात घ्या, स्मॉल इंटरवल ऑफ टाईम किती, डी टी. काय दिलेला आहे, डी टी. तर काय इन्स्टंटेनियस जो रेट मिळणार आहे आपल्याला तो काय मिळेल, मायनस डी ए बाय डी टी इज इक्वल टू डी बी बाय डी टी. म्हणजे सेम ॲज इट इज काय मिळणार आपल्याला, मायनस डी ए बाय डी टी इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, डी बी बाय डी टी आलं. ओके. तर आपल्याला ह्याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत फॉर्म्युला. एक आहे रेट ऑफ कन्झम्पशन आणि फॉर्मेशन, आणि ॲव्हरेज रेट ऑफ काय बघायचे आहेत, रिॲक्शन. म्हणजे रेट समजला किंवा तुम्हाला कधी कधी फॉर्म्युला विचारला जाईल कशाचा, ॲव्हरेज रेटचा. तर ॲव्हरेज रेटचा फॉर्म्युला काय, चेंज इन अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर अ प्रॉडक्ट डिवाइड बाय काय, चेंज इन टाईम. इतकं लक्षात ठेवलं तर तुम्हाला ह्याच्यावरचे न्यूमेरिकल असतील ते काय होतील, इझिली काय होतील, सॉल्व्ह होतील. चला नेक्स्ट कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेऊ. काय दिलेलं आहे बघा की ऑर्डर ऑफ रिॲक्शन. काय बघायचं आपल्याला, ऑर्डर. हे रेट कशा फॉर्ममध्ये लिहिला जातो, काय दिलेलं बघा. तर रेट इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, रेट इज इक्वल टू के. हा काय कॉन्स्टंट आहे, इंटू काय मिळाला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू काय मिळालं, बी. ओके.
काय मिळालं के रेट इज इक्वल टू काय झालं के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू ए आणि कॉन्सन्ट्रेशन बी रेस टू बी. हा के काय आहे तर तो काय कॉन्स्टंट आहे. के काय कॉन्स्टंट बघा. तर केला काय म्हणलं आपण रेट कॉन्स्टंट म्हणलं. केला काय म्हणलं आपण रेट कॉन्स्टंट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. आता ए आणि बी आता काय दिलेलं बघा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आणि बी कशामध्ये आहे. कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये मोल पर डीएम क्यूब. कशामध्ये येते मोल पर डीएम क्यूब आहे. आणि हा जो ए आणि बी आहेत हा विथ रिस्पेक्ट टू ए ची ऑर्डर आहे आणि स्मॉल बी विथ रिस्पेक्ट टू बी ची ऑर्डर आहे. स्मॉल ए म्हणजे काय ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू ए आणि बी म्हणजे काय ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू काय बी आहे. आणि ओव्हरऑल ऑर्डर कॅल्क्युलेट करायची असेल तर या पॉवरची काय करायची असते ॲडिशन करायची असते. ओव्हरऑल ऑर्डर मिळाली आपल्याला काय मिळाली ए प्लस बी. आणि हे तुम्हाला ऑर्डर कॅल्क्युलेट करण्यासाठीचे क्वेश्चन्स याच्यामध्ये येऊ शकतात. बघा रेटचा फॉर्म्युला काय रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू बी. चला नेक्स्ट कन्सेप्ट बघून घेऊ. आता रेटवर चेंज झाला. ही जी जनरल इक्वेशन बघितलं आपण रेट कशावर डिपेंडंट असतो तर जर क्वेश्चन विचारला तर लक्षात ठेवा रेट हा रिॲक्टंटवर डिपेंडंट असतो. कशावर डिपेंडंट आहे रिॲक्टंटवर. मग जितका रिॲक्टंट असेल त्या पर्पजमध्ये त्या फॉर्ममध्ये आपल्याला प्रोडक्ट तयार होणार आहे. म्हणजे रिॲक्टंट आता चहा आपल्याला करायचा आहे आणि साखर जर कमी असेल तर चहा गोड होणार आहे का नाही होणार आहे. मग आपल्याला काय करावं लागेल साखर वाढवावं लागेल. म्हणजे रिॲक्टंट वाढला तर मग कॉन्सन्ट्रेशन गोड आहे म्हणजे काय झालं कॉन्सन्ट्रेशन त्यात वाढलं. म्हणजे रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाबरोबर आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. बघा मग सांगता राहून गेलं आपलं. रेट हे डायरेक्टली प्रोपोर्शनल कुणाबरोबर आहे कॉन्सन्ट्रेशन. कुणाचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटवर डिपेंडंट आहे. ओके हा MCQ तुम्हाला येऊ शकतो. आता आपल्याला जे इक्वेशन दिलेलं आहे जनरल इक्वेशन काय दिलेलं आहे के इज इक्वल रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू ए अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू बी. आता या ठिकाणी ऑर्डर दिलेले तुम्हाला विचारलं जाईल. आता मी काय केलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए काय केला डबल केला. कॉन्सन्ट्रेशन काय केला एचं कॉन्सन्ट्रेशन काय केलं डबल केलं. एचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं आणि काय झालं की कोणताही इफेक्ट कशावर झाला नाही रेट ऑफ रिॲक्शनवर झाला नाही. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए काय केला डबल केला तरी रेट ऑफ रिॲक्शनवर काय झाला ना कोणताही इफेक्ट झाला नाही. याचा अर्थ रेट ऑफ रिॲक्शन काय आहे कॉन्स्टंट आहे आणि रिॲक्शन कोणती मिळणार आपल्याला तर झिरो ऑर्डर. लक्षात ठेवा ह्या 3 फॉर्मॅट लक्षात ठेवायचे जेणेकरून तुम्हाला लगेच ॲन्सर भेटेल. अदरवाईज तुम्हाला कॅल्क्युलेशनचा पार्ट करून तुम्हाला ऑर्डर कॅल्क्युलेट करावे लागेल. इथं लक्षात ठेवा काय सांगितलं आपल्याला की कॉन्सन्ट्रेशन कुणाचं रिॲक्टंटचं किती केलं डबल केलं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट काय केलं डबल केलं. बरं मग रेट ऑफ रिॲक्शनवर इफेक्ट आहे का काही नाही. अशा वेळी रेट ऑफ रिॲक्शन काय राहणार आहे कॉन्स्टंट राहील आणि रिॲक्शन काय असणार आहे तर झिरो ऑर्डर. सेकंड केसमध्ये काय केलं बघा कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट काय केलं डबल केलं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट काय डबल रेट ऑफ रिॲक्शन काय डबल आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डबल रेट ऑफ रिॲक्शन काय आला डबल आला. तर याचा अर्थ रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. रेट ऑफ रिॲक्शन कशावर डिपेंडंट आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल कुणाबरोबर आहे तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए बरोबर आहे. याचा अर्थ जी रेट ऑफ रिॲक्शन भेटेल ती काय भेटणार आहे आपल्याला फर्स्ट ऑर्डर भेटणार. काय भेटणार आहे फर्स्ट ऑर्डर. आता रिॲक्टंटचा काय केला रेट डबल केला. क्वाड्रापोल काय झाला रेट ऑफ रिॲक्शन 4 टाइम्स काय झाली इन्क्रीज झाली. याचा अर्थ रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. स्क्वेअर ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. याचा अर्थ रेट ऑफ रिॲक्शन आपल्याला काय मिळाले सेकंड ऑर्डर. हे 3 फॉर्ममध्ये लक्षात ठेवायचे आहेत. ओके म्हणजे तिन्ही केसमध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए काय केलं डबल केलं म्हणजे कॉमन गोष्ट आहे. चेंज कशामध्ये केलेला आहे तर रिॲक्टरमध्ये. जर इफेक्ट नो इफेक्ट झिरो ऑर्डर. डबल झाला फर्स्ट ऑर्डर. 4 टाइम्स क्वाड्रापोल झाला 2. लक्षात एवढंच लक्षात ठेवायचं आहे. रेट ऑफ रिॲक्शनमध्ये इफेक्ट नाही झाला झिरो ऑर्डर. डबल झाला फर्स्ट ऑर्डर आणि क्वाड्रापोल झाला 4 टाइम्स झाला तर काय झाला सेकंड ऑर्डर. ओके चला नेक्स्ट कन्सेप्ट बघू आपण. आता टाइप्स ऑफ रिॲक्शन दिलेले आहेत बघा. तर टाइप्स ऑफ रिॲक्शन पहिली काय दिलेलं आहे इलेमेंटरी रिॲक्शन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे इलेमेंटरी रिॲक्शन. हे इलेमेंटरी जी रिॲक्शन आहे ती किती स्टेपमध्ये होते तर सिंगल स्टेपमध्ये होते. म्हणजे पहिल्यांदा काय दिलेलं आपल्याला ओझोन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे ओझोन. ओके डिकम्पोजिशन झालं. ओके डिकम्पोजिशन एकापासून काय झाले 2 प्रॉडक्ट तयार झाले. म्हणजे ऑक्सिजन तयार झाला O2 आणि काय तयार झाला नेसेंट O तयार झाला. ओके म्हणजे इलेमेंटरी रिॲक्शन आहे. O3 पासून काय झालं एलिमेंट ऑक्सिजन हा काय तयार झाला. पुढं त्यानंतर बघा युनिमॉलिक्युलर याचा अर्थ सिंगल रिॲक्टंट काय केला इन्व्हॉल्व झाला. युनिमॉलिक्युलर रिॲक्शन म्हणजे काय रिॲक्टंट किती आहे एकच आहे. वन रिॲक्टंट काय झाला इन्व्हॉल्व झाला. सिंगल रिॲक्टंट काय झाला इन्व्हॉल्व झाला आणि त्यापासून आपल्याला किती प्रोडक्ट मिळाले
2 प्रोडक्ट मिळाले. किती मिळाले आपल्याला? 2 प्रोडक्ट. बाय मॉलिक्युलर याचा अर्थ 2 रिॲक्टंट नावामध्येच आहे. युनि म्हणजे काय? सिंगल रिॲक्टंट रिॲक्ट झाला त्यापासून 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतील. बाय मॉलिक्युलर म्हणजे काय? की 2 किंवा 2 रिॲक्टंट एकत्र आले आणि त्याच्यापासून आपला प्रोडक्ट तयार होणार आहे. 2 रिॲक्टंट इन्व्हॉल्व, O2 प्लस O इन्व्हॉल्व झाला, काय तयार झाला? O3. म्हणजे आपल्याला माहिती आहे की कॉम्बिनेशन, डिकॉम्पोजिशन रिॲक्शन आपल्याला माहिती आहेत. कॉम्बिनेशन किंवा डिकॉम्पोजिशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन म्हणजे काय? 2 किंवा 2 पेक्षा जास्त एकत्र आल्यापासून सिंगल प्रोडक्ट तयार होतो. त्या टाईपचीच आहे. बाय मॉलिक्युल म्हणजे काय? 2 रिॲक्टंट काय झाले? इन्व्हॉल्व झाले आणि सिंगल प्रोडक्ट तयार झाला. युनि मॉलिक्युल म्हणजे काय? सिंगल रिॲक्टंट रिॲक्ट झाला आणि त्यापासून काय तयार झाले? 2 प्रोडक्ट तयार झाले. कॉम्प्लेक्स रिॲक्शन असेल तर त्याच्यामध्ये मल्टिपल स्टेप असतील. काय असतील? मल्टिपल स्टेप. ओके. मग इथं आपल्याला काय दिलेलं आहे? NO2Cl, त्यापासून काय मिळाला? NO2 प्लस काय मिळाला? Cl मिळाला. परत त्या NO2Cl बरोबर काय केला? बघा, NO2Cl आहे, त्याची रिॲक्शन केली, आपल्याला काय मिळाला? नायट्रोजन डायऑक्साईड प्लस काय मिळाला? Cl. परत काय केला आपण? NO2Cl बरोबर परत कशाची रिॲक्शन केली? Cl बरोबरची रिॲक्शन केली. ओके. मग पुढचा जो मॉलिक्यूल तयार झाला, एकच मिनिट, रिॲक्शनमध्ये ओके, NO2 काय आला? Cl आला. आणि मग आपल्याला 2 मोल्स ऑफ NO2Cl रिॲक्ट झाले, 2 मोल्स ऑफ NO2, आणि मग काय तयार झाला? हा Cl आणि हा Cl इथं काय तयार झाला? Cl2 गॅस तयार झाला. काय तयार झाला? Cl2 गॅस प्लस काय झाला? 2 मोल्स ऑफ NO2. म्हणजे मल्टिपल स्टेप याच्यामध्ये आले. म्हणजे सुरुवातीला रिॲक्टंट घेतला, तो रिॲक्ट केला, जो प्रॉडक्ट तयार झालेला त्यातला तो प्रॉडक्ट आणि सुरुवातीचा रिॲक्टंट परत रिॲक्ट झाले आणि मग नवीन एखादा प्रॉडक्ट तयार झाला. त्याच्यामध्ये मल्टिपल स्टेप आहेत. नीट समजून घ्या. टाईप्स ऑफ रिॲक्शन. टाईप्स ऑफ रिॲक्शनमध्ये 3 गोष्टी बघितल्या. एक इलिमेंटरी बघितली, त्यानंतर युनिमॉलिक्युलर, बायमॉलिक्युलर बघितलं आणि कॉम्प्लेक्स बघितलं. इलिमेंटरीमध्ये काय आहे की सिंगल स्टेप मेकॅनिझम आहे. इलिमेंट तयार झाला, ऑक्सिजन, O3ची एक्झाम्पल दिली आपल्याला. O3 काय झालं? O2 प्लस काय झालं? O. युनिमॉलिक्युलर म्हणजे काय? सिंगल रिॲक्टंट काय झाला? इन्व्हॉल्व झाला रिॲक्शनमध्ये आणि त्यापासून 2 प्रोडक्ट तयार झाले. बायोमॉलिक्युल म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये 2 रिॲक्टंट रिॲक्ट झाले आणि मग सिंगल प्रोडक्ट तयार झाला. कॉम्प्लेक्स रिॲक्शनमध्ये काय बघितलं आपण? मल्टिपल स्टेप्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्याला काय म्हटलं जातं? कॉम्प्लेक्स रिॲक्शन म्हटलं जातं. चला नेक्स्ट कन्सेप्ट समजून घ्या आपण. डिफरन्स बिटवीन ऑर्डर आणि मॉलिक्युलरिटी, जे आपल्याला ऑर्डर कॅल्क्युलेट करायचा आहे, हाही डिफरन्स विचारला जाईल. किंवा ऑर्डरची एक स्पेसिफिक, विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी इज नॉट सुटेबल, किंवा कशाच्या रिगार्डिंग? तर ऑर्डरच्या बाबतीमध्ये, किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट प्रॉपर्टी ऑफ द मॉलिक्युलरिटी, अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातील. मग ऑर्डरच्या कोणत्या प्रॉपर्टी आहेत किंवा काय आहे, मॉलिक्युलरिटीचं काय आहे, ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. ऑर्डर जो आहे ते ऑर्डर आपण कशामध्ये कॅल्क्युलेट करतो? बाय एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट करा. म्हणजे रिॲक्शन केल्यानंतर, एक्सपेरिमेंट केल्यानंतरच आपल्याला काय मिळते? त्याची ऑर्डर काय आहे ते कॅल्क्युलेट केली जाते. ऑर्डर म्हणजे काय? मग अशी सांगितली की काय? की जी रिॲक्टंट आहे द सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन इन द टर्म्स ऑफ रिॲक्टंट दोज ॲपेअर इन अ रेट इक्वेशन. मग अशी आपण बघितलं, काय बघितलं? रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A⁻A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B. आणि ह्याची जर ऑर्डर काढायची असेल, ओव्हरऑल ऑर्डर, तर मी काय केलं की ह्याची ऑर्डर किती आहे? A आहे, आणि ह्याची ऑर्डर किती आहे? B. ह्या दोघांची काय केली? सम केली, म्हणजे ऑर्डर मला काय मिळणार आहे? A प्लस B भेटणार. काय भेटणार? ऑर्डर. पण कुणाचं घेतली पॉवर? बघा, तर सम ऑफ पॉवर ऑफ द कॉन्सन्ट्रेशन, कशाचं? तर रिॲक्टंटचं. कारण रेट आहे ते कशावर डिपेंडंट आहे? तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटवर डिपेंडंट आहे. दोज ॲपेअर इन रेट इक्वेशन. रेट इक्वेशनमध्ये काय असणार आहे? तर रिॲक्टंटच असेल. त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनची जी पॉवर आहे, त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनची पॉवर आहे, त्या पॉवरचं काय करायची? सम करायची, ॲडिशन करायची. मग ते आपल्याला काय मिळणार आहे? आपल्याला ऑर्डर भेटणार आहे. ओके. त्यानंतर ही जी ऑर्डर आहे ती कोणत्याही फॉर्मॅटमध्ये असू शकते. इंटिजरमध्ये असू शकते, किंवा फ्रॅक्शनमध्ये असू शकते, किंवा 0 ऑर्डर असू शकते. त्यानंतर ही जी रिॲक्शन आहे नॉट बेस्ड ऑन द बॅलन्स केमिकल इक्वेशन. एक्सपेरिमेंटच करायचं, त्यामुळे बॅलन्स केमिकल इक्वेशनचा काही संबंध नाही. म्हणजे आपल्याला ऑर्डरसाठी ह्या 4 पॅरामीटर लक्षात ठेवायचं आहे. पहिलं लक्षात ठेवलं आपण, हे काय केलं जातं? बाय एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट केली जाते. दुसरं काय? हे ऑर्डर कशावर डिपेंडंट आहे? तर पॉवर ऑफ रिॲक्टंट, म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट यांची जी पॉवर आहे त्या पॉवरची आपण ॲडिशन केली की मग आपल्याला काय भेटणार आहे? ऑर्डर भेटणार, ओव्हरऑल ऑर्डर भेटणार आहे. त्यानंतर मग हे कोणत्याही फॉर्ममध्ये भेटतील तुम्हाला. फ्रॅक्शनमध्ये भेटतील 2.3, 2/3 समथिंग दॅट लाईक, किंवा 0 असेल, किंवा इंटिजर असेल, त्या फॉर्ममध्ये भेटतील. आणि ह्याच्यामध्ये रिॲक्शन बॅलन्स इक्वेशनचा काही संबंध नाही. ह्याच्या बरोबर अपोजिट कोण आहे? तर ते मॉलिक्युलरिटी आहे. ही जी मॉलिक्युलरिटी आहे ती कोणत्या फॉर्ममध्ये कॅल्क्युलेट केली जाते? कशी कॅल्क्युलेट केली? बाय थेरॉटिकल एंटिटी. कशानुसार आहे? थेरॉटिकली. तर नंबर ऑफ रिॲक्टंट मॉलिक्यूल
टेकिंग पार्ट इन अन इलेमेंटरी रिॲक्शन. किती रिॲक्टंट मॉलिक्यूल रिॲक्ट झाले कशामध्ये, तर एलिमेंटरी रिॲक्शनमध्ये. त्याच्यानुसार आपण काय करतो, मॉलिक्युलरिटी कॅल्क्युलेट करतो. हे कोणत्या फॉर्ममध्ये मिळतात आपल्याला, इंटिजरमध्ये फॉर्ममध्ये भेटतात. आणि बेस्ड काय, बॅलन्स केमिकल इक्वेशन. म्हणजे हा टोटली थेरॉटिकली पार्ट आहे. मॉलिक्युलरिटी म्हणजे टोटली थेरॉटिकली पार्ट आहे आणि ऑर्डर म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, एक्सपेरिमेंट करायचं. बस एवढाच जर मेन डिफरन्स लक्षात ठेवला तर तुम्हाला बाकी सगळं लक्षात राहील. थेरॉटिकली आहे याचा अर्थ रिएक्शन या ठिकाणी बॅलन्स करावं लागणार आहे आणि बॅलन्स केल्यानंतर आपण त्याची मॉलिक्युलरिटी कॅल्क्युलेट करणार आहे. ऑर्डरमध्ये एक्सपेरिमेंट करणार आहे तर मग रिएक्शन बॅलन्स करण्याचा संबंध नाही. बाय एक्सपेरिमेंट आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, ऑर्डर कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, चला नेक्स्ट कन्सेप्ट समजून घेऊ आपण अजून. हां, आता याच्यामध्ये दोन मेन ऑर्डर तुम्हाला, मग अशी आपण 0 बघितली, फर्स्ट बघितली किंवा सेकंड बघितली. ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त 2 ऑर्डरचा जास्त स्टडी करायचा आहे आणि ते जे न्यूमेरिकल्स आहे ते 0 ऑर्डर आणि फर्स्ट ऑर्डरचेच आपल्याला काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. बघा 0 ऑर्डरचा जो फॉर्म्युला मिळाला आपल्याला, काय मिळाला की रेट इज इक्वल टू काय मिळाला, मायनस DA/dt, मायनस DA/dt. ओके, म्हणजे आपल्याला काय केलं बघा, तर मायनस DA/dt काय केलं, के यूज केला. के काय केला, रेट कॉन्स्टंट घेतला इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए नॉट. ए नॉट काय 0 म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं, के मिळालं. काय मिळालं आपल्याला, के. आता पुढचं जर बघितलं आपण फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, तर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन बघा कशावर डिपेंडंट आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटवर डिपेंडंट आहे. कशावर डिपेंडंट आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. बघा काय केलं मी, रेट इज इक्वल टू फॉर्म्युला हा एकच राहील, काय राहणार आहे, मायनस DA/dt. फॉर्म्युला काय राहणार आहे, मायनस DA/dt. सेम फॉर्म्युला राहील. आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे, के इंटू, मग आता ह्याच्या कशावर डिपेंडंट आहे, ते कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटवर डिपेंडंट आहे. कशावर आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. या ठिकाणी काय मिळालं, रेट इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, के मिळाला. रेट इज इक्वल टू काय मिळाला, के मिळाला. पण फर्स्ट ऑर्डर कॅल्क्युलेट केल्यानंतर रेट इज इक्वल टू के इंटू काय मिळालं आपल्याला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए मिळालं. काय मिळालं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. मग इंटिग्रेटेड रेट लॉ कॅल्क्युलेट केला आपण, तर के इज इक्वल टू काय मिळालं, ए नॉट मायनस AT डिवाइड बाय टाईम. बघा काय मिळालं आपल्याला, ए नॉट मायनस काय आलं, AT म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ इनिशियल फायनल डिवाइड बाय काय मिळालं, TA मिळालं. आणि फर्स्ट ऑर्डरचं रिएक्शन मिळालं आपल्याला, के इज इक्वल टू काय 2.303/T इंटू लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0/AT मिळालं. ओके, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट करू शकतो त्या पद्धतीचा. मग आता आपण काय केलं, युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट कॅल्क्युलेट केलं. आता युनिट कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा सिंपल असतं युनिट कॅल्क्युलेट. हे काय आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे, तर कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय आहे, मोल पर DM³ आहे. कॉन्सन्ट्रेशन कशाचं कॅल्क्युलेट करू आपण, 0चं. मोल पर काय DM³ आहे, ते मायनस जर केलं तर मोल पर DM³ राहील. पण डिवाइडेड बाय काय टाईम आहे, म्हणजे डिवाइड बाय काय केलं मी, टाईम लिहिलं, डिवाइड बाय टाईम. म्हणजे युनिट काय मिळालं बघा, मोल पर DM³ पर टाईमचं युनिट काय, सेकंद. काय ते सेकंद. म्हणजे काय आलं, मोल पर DM³ पर सेकंद मिळालं. काय मिळालं, मोल पर DM³ पर सेकंद. आता हे टाईम दिले म्हणजे टाईम तुम्ही सेकंदमध्ये असेल, मिनिटमध्ये असेल, अवरमध्ये असेल त्या टिपान, म्हणजे आपलं युनिट काय मिळालं बघा, मोल पर DM³ पर सेकंद. आता या ठिकाणी बघा की 2.303 आहे आपण काय टी, म्हणजे काय मिळालं बघा 1 अपॉन काय मिळालं, सेकंद मिळालं. ओके, इंटू सगळं लॉग गेला, ह्याचं काय मिळालं, हे मिळालं मोल पर DM³ मिळालं. काय मिळालं, मोल पर DM³. ह्याचे काय मिळालं आपल्याला, मोल पर DM³. मोल पर DM³ मोल पर DM³ लिहिलं, फक्त काय राहिलं 1 अपॉन सेकंद, 1 अपॉन टाईम. म्हणजेच काय मिळालं, टाईम इनवर्स किंवा सेकंद इनवर्स किंवा मिनिट इनवर्स किंवा अवर इनवर्स. ओके, अशा पद्धतीचं आपल्याला काय भेटणार आहे, युनिट भेटणार आहे. ओके, चला मग आपण हाफ लाईफ कॅल्क्युलेट केला. टीच्या ठिकाणी हाफ पुटअप केला आपण आणि मग काय मिळालं आपल्याला, आणि हे जे कॉन्सन्ट्रेशन जे होते 0चं ते काय केलं, डिवाइड बाय काय केलं, 2 केलं. आपल्याला काय मिळालं, T½ इज इक्वल टू A नॉट डिवाइड बाय काय मिळालं, 2K. हा फॉर्म्युला आपल्याला जे या फॉर्म्युल्यावर आपल्याला काय मिळणार आहेत, क्वेश्चन्स भेटतील, आपण पुढे सॉल्व्ह करणार आहोत. हाफ लाईफ इज प्रोपोर्शनल टू द इनिशियल रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन. त्यानंतर याचा T½ कॅल्क्युलेट केला तर T½ इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, 0.693 अपॉन काय मिळालं, के मिळालं. ओके, एक्झाम्पल बघा याच्यामध्ये, डिकम्पोजिशन ऑफ नायट्रस ऑक्साईड इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम कॅटलिस्ट किंवा डिकम्पोजिशन ऑफ PH3 ऑन हॉट टंगस्टेट ॲट काय दिलेलं आहे, हाय प्रेशर. आणि या ठिकाणी H2O2चं कन्वर्जन कशामध्ये झालं, H2मध्ये कन्वर्ट झालेलं आहे, किंवा N2O5चं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे, नायट्रोजन डायऑक्साईडमध्ये तयार झालेलं आहे.
आपल्याला लक्षात फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, झिरो ऑर्डर आणि फर्स्ट ऑर्डर फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. दोघांचेही फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत, कारण त्या फॉर्म्युलेवर तुम्हाला क्वेश्चन्स विचारला जातात. युनिट इम्पॉर्टंट आहे, युनिट क्वेश्चन तुम्हाला युनिटवर क्वेश्चन्स विचारला जाईल. झिरो ऑर्डरचं युनिट काय आहे किंवा फर्स्ट ऑर्डरचं युनिट काय आहे. ओके, म्हणजे झिरो ऑर्डरचं आपण बघितलं काय मोल पर डीएम क्यूब पर सेकंद असेल, किंवा फर्स्ट ऑर्डरचं बघितलं तर ते काय सेकंद इनवर्स आहे किंवा टाईम इनवर्स आहे. त्यानंतर हे फॉर्म्युले दोन लक्षात ठेवायचे आहेत, की इंटिग्रेटेड जे फॉर्म्युला आहेत के इज इक्वल टू ए नॉट मायनस ए टी डिवाइड बाय टी, किंवा फर्स्ट ऑर्डरचं बघितलं आपण के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी इंटू लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए नॉट डिवाइड बाय ए टी. तर हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, त्याच्यावर तुम्हाला 100% क्वेश्चन्स येणार आहेत. आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना तुम्हाला समजेल की कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला ह्या सगळ्या कन्सेप्टवर विचारले जातात. चला, हे सगळे आता ग्राफ आहेत, आता हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहेत आणि त्यानंतर आपल्याला फॉर्म्युला भेटेल. तर आपण काय केलेलं आहे की 80 वर्सेस काय केलं आहे टाईम केलेला आहे, ह्याचा जो स्लोप भेटणार आहे तो -k भेटेल. त्यानंतर आपल्याला काय प्लॉट केलेला आहे की 80 रेट वर्सेस काय केलेलं आहे 80 कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू टाईम केलेले आहेत. हे त्याच्या रिगार्डिंग काय आहेत ग्राफ्स प्लॉट केलेले आहेत. ओके, आता इम्पॉर्टंट पार्ट हा एक आहे बघा, हे काय दिलेलं आहे RNS इक्वेशन. हे इक्वेशन पार्ट असलं पाहिजे, ह्याच्याही तुम्हाला MCQ क्वेश्चन्स विचारले जातात. आता RNS इक्वेशनमध्ये के इज इक्वल टू ए ई रेस टू मायनस ए अपॉन RT एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन, आर म्हणजे रिअल गॅस कॉन्स्टंट, टी टेम्परेचर आहे. आता या गोष्टीमध्ये लक्षात काय ठेवायचं आहे बघा, हा तुम्हाला MCQला क्वेश्चन विचारला, एक तर न्यूमेरिकल विचारला जाईल ह्या फॉर्म्युल्यावर. न्यूमेरिकल के इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला की ए ई रेस टू मायनस ए अपॉन RT. तर विचारलं जाईल काय की ए जर डिक्रीज झाला तर काय होईल, हे लक्षात ठेवायला सगळं सोपं आहे. ए जर डिक्रीज झाला, डिक्रीज झाला तर ए अपॉन RT डिक्रीज होतं, एवढंच लक्षात ठेवायचं. ए जर डिक्रीज झाला तर ए अपॉन RT काय होणार, डिक्रीज होणार, बस एवढंच. हे बाकी लक्षात ठेवायची गरज नाही. मग का लक्षात ठेवायची गरज नाही, ए डिक्रीज झाला तर मग बाकी काय झाला, अपॉन RT पण काय झाला, डिक्रीज झाला. हे सोडून बाकी कोणताही पॅरामीटर त्याच्यामध्ये दिला, कोणताही पॅरामीटर दिला तर सगळं काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. बघा इथे अपॉन RT काय झाला, डिक्रीज झाला. आता म्हणजे बघा हे फॉर्म्युला बघा आधी लक्षात घ्या, के इज इक्वल टू काय मायनस अपॉन काय RT. आता याच्यामध्ये फक्त आपल्याला सांगितले काय काय झाला, तो डिक्रीज झाला. डिक्रीज झाला तर त्याच्या रिगार्डिंग कन्सेप्ट कोणती होती, अपॉन काय RT, तोही काय झाला, डिक्रीज. एवढं लक्षात ठेवा म्हणतोय मी. ह्याच्यानंतर बघा, ह्याच्यानंतर दुसरी कन्सेप्ट काय आली, मायनस अपॉन RT. मायनस अपॉन RT ह्याच्याबरोबर उलटं जाणार आहे, हा डिक्रीज असेल तर काय होणार आहे, इन्क्रीज होणार. बघा मायनस अपॉन RT पहिली कन्सेप्ट संपली. त्यानंतर रेस टू मायनस अपॉन RT दुसरी काय, रेस टू काय मायनस अपॉन RT काय झालं, इन्क्रीज झाले. त्यानंतर थर्ड इथं के दिलेला आहे, के पण काय झाला, इन्क्रीज झाला. रिएक्शन स्पीड काय झाला, इन्क्रीज झाला. म्हणजे लक्षात एकच गोष्ट ठेवायची आहे, डिक्रीज झाला काय झाला, डिक्रीज झाला तर अपॉन RT डिक्रीज होईल, एवढंच. डिक्रीज झाला तर काय होणार आहे, अपॉन RT काय होणार, डिक्रीज होणार आहे. बाकी सगळे पॅरामीटर जे शिल्लक राहिलेले आहेत ते सगळे काय होणार आहेत, इन्क्रीज होणार आहे. ते जर लक्षात ठेवलं तर मग ह्याच्यामध्ये काय अडचण नाही, हे जेही तुम्हाला क्वेश्चन्स बघायला भेटेल. हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. ओके, हे सगळे फॉर्म्युले आता फक्त बघून घ्या, आपण सॉल्व्ह करताना कळेलच आपल्याला की ॲव्हरेज रेट मगाशीच कॅल्क्युलेट केला आपण फॉर्म्युला, की कॉन्सन्ट्रेशन ऑफ डेल्टा चेंज इन अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट डिवाइड बाय चेंज इन अ टाईम टेकन फॉर द चेंज किंवा चेंज इन टाईम. तर हे बाकीचे रिएक्शन, हे आता हा जो रेट दिलेला आहे बघा, ही रिएक्शन ए बी बी सी सी आणि काय दिलेलं आहे डी. आता स्मॉल बघा इथं लक्षात घ्या, हे थेरॉटिकलमध्ये आलं नव्हतं. स्मॉल ए बी सी डी, स्मॉल ए बी सी डी काय आहे तर स्टॅच्योमेट्रिक कोएफिशियंट आहेत. स्मॉल ए बी सी डी काय आहेत, स्टॅच्योमेट्रिक कोएफिशियंट. बघा ए बी सी डी हे काय मिळालं आपल्याला, स्टॅच्योमेट्रिक कोएफिशियंट आहेत. ए आणि बी काय झाला तर तो झाला रिॲक्टंट झाला. सी आणि डी कोण झाला तर हा झाला प्रॉडक्ट झाला. ओके, मग आपल्याला काय करायचं आहे तर रिॲक्टंट आहे, मग असे बघितलं आपण जो स्टॅच्योमेट्रिक कोएफिशियंट आहे तो काय करायचा, रेसिप्रोकलनं त्या कॉन्सन्ट्रेशनला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे बघा की ह्याचा इथं रिॲक्शन दाखवतो तुम्हाला, ए प्लस काय बी गिव्ज राईज टू सी प्लस काय मिळालं डी.
स्मॉल ए बी सी डी काय कळालं आपल्याला, स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट आहे. रेट तुम्ही कशाचाही कॅल्क्युलेट करा, कशाचाही कॅल्क्युलेट करा तर सगळ्याचा रेट सेमच आहे, तो चेंज होत नाही. आता मी सांगितलं, आता हे काय आहेत, रिॲक्टंट आहेत. याचा अर्थ रेट ऑफ कन्झम्पशन, म्हणजे ह्याच्या पुढं रेट जर कॅल्क्युलेट केला तर तो काय होणार आहे, मायनसमध्ये येईल. काय येणार हा, मायनसमध्ये, म्हणजे मायनस. आता मी काय सांगितलं, जो स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट आहे त्याच्या रेसिप्रोकलनं, म्हणजे एचा रेसिप्रोकल काय झाला, 1/a झाला. ओके, मग 1/a म्हणजे काय झालं, डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवाइड बाय काय झाला, डी टी झाला. बघा, म्हणजे कशात, विथ रिस्पेक्ट टू ए मी रेट कॅल्क्युलेट केला, काय मिळाला, -1/a इंटू डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवाइड बाय डी टी आला, इज इक्वल टू, सगळे रेट सेमच असतात बघा. त्यानंतर पुढचा कॅल्क्युलेट केला कशाचा, डी बीचा. काय येणार डी बीचा, की हे रिॲक्टन साईडला आहे म्हणजे मायनस झाला. पुढं काय मिळाला, स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंटच्या रेसिप्रोकलनं मल्टिप्लाय केलं. त्यानंतर बी आहे म्हणजे काय आलं, डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवाइड बाय काय मिळालं आपल्याला, डी टी मिळालं. परत प्रॉडक्टचं बघा, हे सगळे इक्वल आहेत. सी, आता हा प्रॉडक्ट साईडला आला म्हणजे काय झाला, ॲपियर झाला. काय झाला, ॲपियर झाला म्हणजे फॉर्मेशन झाला. ॲपियर झाला म्हणजे फॉर्मेशन झाला. म्हणजे काय करणार, 1/c इंटू डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी डिवाइड बाय काय होणार आहे, डी टी होणार आहे, इज इक्वल टू 1/d इंटू काय होणार आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी इंटू काय मिळणार आपल्याला, डी टी मिळणार आहे. ओके, या ठिकाणी जर कुठं हां, या ठिकाणी डी बी तर इज इक्वल टू साईन आहे, इज इक्वल टू साईन राहिलेले, प्लस साईन झाले. मी हे तर करून दाखवलं तुम्हाला. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, रेट. आता मी रेट जर बघितले, हे सगळे इक्वलच आहेत. हा जर घेतला, कोणत्याही याच्यामधला घेतला, हे चारही इक्वल आहेत. हे चारही कसे आहेत, हे सगळं जर कॅल्क्युलेट केलं तर चारही इक्वल आहेत. म्हणजे तुम्हाला कुठलाही जर रेट कॅल्क्युलेट करायचा झाला तर सिम्पल कुठं आपल्याला रेट कॅल्क्युलेट करता येतो बघायचा, कोणत्या टर्मचा, तेवढा इझिली कॅल्क्युलेट केला तर आपल्याला समजेल. रिॲक्टंट असेल तर तो डी से अपेअर होतो, जर विचारलं तुम्हाला रेट ऑफ डी से अपेअरिंग. आणि जर फॉर्मेशन आहे याचा अर्थ तो प्रॉडक्ट आहे, ए आणि बी काय आहेत, रिॲक्टंट आहे म्हणून इथं डी से अपेअरिंग आलं, सी आणि डी हा प्रॉडक्ट आहे म्हणून इथं काय आलं, फॉर्मेशन आलं. आणि हे काय मिळालं आपल्याला, रेट इक्वेशन मिळालं. तर रेटनुसार आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. चला पुढचं बघून घ्या. हे सगळे फॉर्म्युला डिप्रिशिएशन लॉ बघितला आपण, रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स आणि वाय रेस टू बी रेस टू वाय. मग असे आपण ए रेस टू ए आणि बी रेस टू बी आपण दाखवलं होतं, तेच आहे इथं. एक्स आणि वाय हे काय झाला, तर रिॲक्टनच्या कॉन्सन्ट्रेशनची पॉवर झाली, त्या दोघांची ॲडिशन केली आणि मग आपल्याला त्याची ऑर्डर ऑफ रिॲक्शन मिळाली. इंटिग्रेटेड रॉड, झिरो ऑर्डर आणि फर्स्ट ऑर्डर, आताच आपण त्या डिफरन्समध्ये हे सगळं सॉल्व्ह करून घेतलेलं आहे. ए नॉट म्हणजेच काय, तर ए म्हणजेच काय, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. ए टी म्हणजेच काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ॲट टाईम टी आफ्टर सम टाईम म्हणजे रिॲक्शन झाल्यानंतर काही वेळानंतर आपण जे घेणार आहोत, ॲट टाईम टी काही वेळानंतर, तर टी आहे. ओके, या ठिकाणी बघा, ते मगाशी सांगितलं तुम्हाला, ए म्हणजे काय, तर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट आहे. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डिवाइडेड बाय काय आलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ॲट टाईम टी, म्हणजे काही वेळानंतर त्याचं काय कॉन्सन्ट्रेशन होईल, म्हणजे ते विथ रिस्पेक्ट टू तर प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन आपण काय करू शकतो, लिहू शकतो त्याच्यामध्ये. चला पुढं काय दिलेलं आहे बघा, हे हाफ लाईफचे क्वेश्चन फॉर्म्युला आहेत. टी हाफ इज इक्वल टू ए हाफ, टी हाफ इज इक्वल टू ए नॉट अपॉन 2k. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. हे दोन्ही फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहेत. ह्याच्यावर क्वेश्चन्स आपल्याला भेटतील. आताच आपण आर एन एस इक्वेशन बघितलं, के इज इक्वल टू ए ई रेस टू मायनस ई अपॉन आर टी. मायनस ई अपॉन आर टी आहे इथे, ई पाहिजे ए अपॉन आर टी, किंवा ह्याचा फक्त लॉग घेतलेला आहे दोन्ही साईडचा. तर आपल्याला लॉग के इज इक्वल टू लॉग ए मायनस ई अपॉन 2.303 आर टी. हे सगळं ए फ्रिक्वेन्सी फॅक्टर आहे किंवा प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर आहे. ए म्हणजे काय, ॲक्टिवेशन एनर्जी आहे. आर म्हणजे रिअल गॅस कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू फिक्स आहे 8.314 जूल पर केल्विन पर मोल. त्यानंतर हा तेच मगाचा आहे, फ्रॅक्शन सक्सेसफुल कोलिजन. त्यानंतर टेम्परेचरचा, टेम्परेचर डिपेंड अपॉन रिॲक्शन, हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. आपल्याला ह्याच्यावर क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. लॉग K2 अपॉन K1 इज इक्वल टू ए अपॉन 2.303 आर इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ 1/T1, कॉन्सन्ट्रेशन नाही, मल्टिप्लाय 1/T1 मायनस 1/T2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं ना आपल्याला, न्यूमेरिकल याचे काय करायचे आहेत, सॉल्व करायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात हे इम्पॉर्टंट काय आहे, तर हा शॉर्टकट्स आहेत. हे जर शॉर्टकट्स लक्षात राहिले तुम्हाला तर मग आपल्याला ते मगाचा पूर्ण फॉर्म्युला आहे कुठला, हा, तर हा पूर्ण फॉर्म्युला सॉल्व करायची गरज पडत नाही जर शॉर्टकट लक्षात राहिले तर. नाही लक्षात राहिले तर फॉर्म्युला आपल्याला माहीतच आहे, त्या फॉर्म्युलानुसार आपण कॅल्क्युलेट करू शकतो. शॉर्टकट माहीत असेल तर लवकर होईल, नसेल तर आपल्याला फॉर्म्युला तर माहिती आहे आपल्याला, 2.303 अपॉन के म्हणजे किती पर्सेंटेज रिॲक्शन झाली, 20% झाली, टाईम किती झाला त्यानुसार आहे. टाईम किती 25, रिॲक्टन किती आहे 75 आहे,
तर किती झाला, तर आपण काय केलं डायरेक्ट 100 - 75 केलं आणि ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. हे फक्त शॉर्टकट्स आहेत, हे लक्षात ठेवायचे आहेत. नाही लक्षात राहिलं तरी काही अडचण नाही. लक्षात फक्त आपल्याला हा फॉर्म्युला माहीत असला 2.303/t इंटू लॉग ऑफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय फायनल कॉन्सन्ट्रेशन की A/A-x एवढं जर लक्षात ठेवलं तर याची तशी काही गरज नाही. एवढं लक्षात ठेवा. अजून काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, तर याच्यामध्ये तुम्हाला लॉग किंवा लॉग लक्षात ठेवायचे आहेत, कारण हे जे सगळे बघा या ठिकाणी इथं आहे ना लॉग, तर लॉगची इथं व्हॅल्यू लॉग 0, लॉग 1, लॉग 2, लॉग 3 म्हणजे 0 to 10 पर्यंत तुम्हाला लॉग लक्षात ठेवायचे आहेत. ते लॉग लक्षात राहिले तर मग काय होणार तुमचं इझिली होईल. तर लॉग लक्षात काय ठेवायचे आहेत बघा इथं, म्हणजे तुम्ही आता बघून घ्या किंवा लिहून घ्या. लॉग तुम्हाला आता माहीत असेल लॉग 0 असेल किंवा लॉग 1 असेल किंवा लॉग 2 असेल, तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं हे इथे मी देत नाही आता. फक्त तुम्हाला ते कोणकोणते म्हणजे 1 to 10 लॉग लिहायचे सगळे आणि ते थोडे वाचले की तुम्हाला मग ते लक्षात येईल, त्याच्यामध्ये काय अडचण नाही. तर हे लॉग लक्षात ठेवा, जेणेकरून हे आपल्याला न्यूमेरिकल इझिली काय होतील सॉल्व्ह होतील. ओके, कारण कॅल्क्युलेशन आपल्याला खूप कमी वेळामध्ये हार्डली 40 सेकंदमध्ये आपल्याला काय झाला 40-45 सेकंदमध्ये आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह झाला पाहिजे. त्या बेसवर आपल्याला काय करायचे हे लॉग जर इझिली लक्षात राहिले तर डायरेक्टली आपण व्हॅल्यू काय करू शकतो कॅल्क्युलेट करू शकतो. त्यासाठी आपल्याला काय माहीत पाहिजे ते लॉग माहीत पाहिजे. ओके, तर आपण आज च्या लेक्चरमध्ये केमिकल कायनेटिक्सचे सगळे कन्सेप्ट आपण काय केलेत क्लिअर केलेत. फॉर्म्युले पण आपण मी शीट दिलेले आहेत. तुम्हाला जे जे इम्पॉर्टंट वाटले त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, पुन्हा पाहू शकता त्याच्यामध्ये. त्यानंतर आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं आहे की PYQ जे क्वेश्चन्स असेल जी ह्या आता जी घेतलेले आहेत केमिकल कायनेटिक्सवर जे लास्ट इयरला क्वेश्चन्स आलेले आहेत ते क्वेश्चन्स आपण उद्याच्या लेक्चरमध्ये एक 20 ते 25 क्वेश्चन्स जे PYQचे आहेत ते वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स आपण उद्याच्या लेक्चरमध्ये काय करणार आहोत कंप्लीट करणार आहोत. मग त्या लेक्चरच्या पूर्वी तुम्हाला हे सगळे फॉर्म्युले एकदा लर्न करून घ्या, आपल्याला काय काय करायचं आहे ते पाहून घ्या आणि मग ते एकदा लर्न झाले की उद्या मग मी जसं सॉल्व्ह करेल तसं जर तुम्ही सॉल्व्ह करत गेला, क्वेश्चन तुमच्या हाताखालून गेले 20, 25, 30 क्वेश्चन जर हाताखालून सॉल्व्ह केले तर कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स येतात ते आपल्याला इझिली समजतं आणि कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स येतात, कोणत्या कन्सेप्टवर क्वेश्चन्स येतात हे जर आपल्याला समजलं तर त्या कन्सेप्टला आपण जास्त रिवाईज करू शकतो आणि जास्त चांगल्या प्रकारे आपण त्या पद्धतीचे क्वेश्चन्स काय करू शकतो सॉल्व्ह करू शकतो. तर त्या पद्धतीने तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. आपल्याला 99+ हे आपलं टार्गेट आहे आणि ते टार्गेट आपल्याला कंप्लीट करायचंच आहे. त्या बेसनं आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे. पुन्हा भेटू आपण पुढील लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.